गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। आज आपण आलो आहोत वाणगाव मध्ये निर्विघ्न कलाकृती केंद्र, जे वाणगाव स्टेशन पासून 2 मिनिटांवरच आहेत। तर अवघे काय एकच महिना राहिले बाप्पाच्या आगमनासाठी आणि मूर्ती बुकिंगची आपल्या सगळ्यांची धावपळ उडालेली आहे। तर इकडे सुद्धा एक कला केंद्र आहे जिकडे आपण आलो आहे, जिथे त्रिमूर्ती स्टुडिओचे जे गणपती जे फेमस आहेत, जसं विशाल शिंदे त्यांचे सेम टू सेम कॉपीज आहेत। इकडे पण सेम तसेच गणपती जवळ सेम कलर पॅटर्नमध्ये वगैरे आपल्याला मिळणार आहेत। तर इकडे जे गणपती जे आहेत ते त्यांचं बुकिंग्स पण चालू आहेत आणि ते 2 प्रकारचे गणपती सार्वजनिक पण आहेत आणि घरगुती पण आहेत। आणि हां, खास कर जे कारच्या डॅशबोर्डवरती ठेवण्यासाठी गणपती ते पण आहेत, शाडू माती आणि POP मध्ये। तर चला आता आपण जाऊया आणि बाप्पा काय काय डिझाईन्स अवेलेबल आहे बुकिंगसाठी ते बघून घेऊया। तर आता आपण या कला केंद्रामध्ये आहेत। या कला केंद्राचा जो ॲड्रेस आहे कंसारा बिल्डिंग, बँक ऑफ बडोदा जवळ, वाणगाव पश्चिम स्टेशनपासून फक्त 2 मिनिटांवर आहे। तर इकडे आता आपण बघितलं असेल भरपूर छान छान मूर्त्या, त्रिमूर्ती विशाल शिंदे जे फेमस आहेत त्यांचे सेम टू सेम डिझाईन्स अवेलेबल आहेत। शाडू मातीमध्ये पण आहेत आणि POP मध्ये पण आहेत। छोट्या मूर्त्या पण अवेलेबल आहेत, जे आजकाल एकदम म्हणजे बोलतो ना अट्रॅक्शन आहे, भरपूर लोकांना त्या मूर्त्यांचा क्रेज आहे, ते पण आहेत। कारच्या डॅशबोर्डवरती पण ठेवण्यासारख्या मूर्त्या आहेत। नंतर 1 फुटाच्या 1.5 फूट आपल्या गरजेप्रमाणे इथे मूर्त्या अवेलेबल आहेत सार्वजनिक आणि घरगुतीमध्ये। तर अजून आपण काही मूर्त्या बघून घेऊया। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत। एक एक मूर्ती जी आहे ती तुम्ही बघू शकता आणि त्या मूर्तीवर जे केलेलं आहे ते काम, जसं की बाप्पाचे डोळे, बाप्पाचे हात, हातांची बोटं एकदम सुंदर आणि एकदम बारकाईने जे आहे ते कलर केलेलं आहे। आणि प्रॉपर जे हे वर्क आहे ना, हे इथंच तुम्हाला बघायला मिळेल, कारण हे जे वर्क आहे हे त्रिमूर्ती आर्ट्स म्हणून ओळखलं जातं। बाहेर या मूर्तींची प्राईस जी आहे ती खूप जास्त आहे, तुम्हाला ऑलमोस्ट माहितीच असेल। पण या वर्कशॉपमध्ये तुम्हाला जी मूर्ती जी आहे ती एकदम सुबक अशा भावामध्ये मिळून जाईल। जर तुम्ही प्रत्यक्षात जर या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता तर नक्कीच व्हिजिट करा। आणि कृपया करून एक विनंती आहे की ऑलरेडी या मूर्त्यांचा जो भाव आहे ना तो खूपच कमी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून तोलभाव करू नका, कारण हे जे वर्क जे आहे ना तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी बघू शकता। या मूर्ती जे आहेत ते एकदम 7-7 हजारच्या वरती जात आहेत या मूर्त्यांची प्राईस। तर इथे तुम्हाला ती बघायला नाही भेटणार, कारण इथे जे आहे ते अल्प असा मूर्तींचा भाव तुम्हाला बघायला भेटेल। तर तुम्ही नक्कीच ह्या वर्कशॉपला एकदा व्हिजिट करू शकता। नक्कीच तुम्हाला बाप्पांच्या या मूर्त्या ज्या आहेत त्या आवडून जाईल। बाप्पांच्या डोळ्यांमध्ये, बाप्पांच्या हातामध्ये, प्रत्येक जेव्हा तुम्ही वस्तूला बारकाईने बघाल या पूर्ण मूर्तीला, तुम्ही या मूर्तीच्या अक्षरशः प्रेमात पडून जाल, कारण सुंदर अशी ही मूर्ती आहे। आणि हा जो स्किन टोन जो मारलेला आहे हा सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर केलेला आहे, त्यावर एकदम बारकाईने केलेलं डिटेल वर्क, कुठलाही वर्क असेल तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि सोजवळ असा हे वर्क केलेलं आहे। इथे तुम्हाला जे ते डायमंड वर्क सोबतच ड्रेप वर्क, धोती वर्क किंवा फेटा वर्क किंवा अजून जर काय तुम्हाला वर्क जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्प्लेवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे ती पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता। जर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्कीच या वर्कशॉपला तुम्ही व्हिजिट करा। हे वर्कशॉप जे ते वाणगावला आहे, सोबतच यांची इन्स्टा ID सुद्धा आहे, तिथेसुद्धा तुम्ही त्यांना मेसेज करू शकता। जर कुठल्या मूर्तींचे जर तुम्हाला फोटोज वगैरे हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून बघेल। इथे बघू शकता ताई किती सुंदर असं वर्क करत आहेत। इथे जे आहेत हे 2 भाऊ हे वर्कशॉप चालवत आहेत खूप सुंदरपणे आणि एक एक मूर्तींवर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे काम केलेलं आहे। तर नक्कीच मी तुम्हाला एक विनंती करेन की नक्कीच एकदा वर्कशॉपला व्हिजिट करा। नक्कीच तुम्हाला बाप्पांची मूर्ती जी आहे ती आवडून जाईल। इथे तुम्हाला 2 प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतील, एक आहे शाडू मातीची आणि दुसरी आहेत POPच्या। आणि सोबतच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे इथे कारच्या डॅशबोर्डवर ठेवायला किंवा कोणाला तुम्हाला भेटवस्तू म्हणून जर द्यायची आहे तर त्यांची सुद्धा इथे तुम्हाला भेट मिळून जाईल। इथे स्टार्टिंग प्राईस जी आहे ती मुंबईची छोट्या मूर्त्यांमध्ये
500पासून स्टार्ट होऊन जाते आणि मोठ्या मूर्त्यांमध्ये 1000पासून स्टार्ट होऊन जाते. तर नक्कीच तुम्ही या वर्कशॉपला या व्हिजिट करा किंवा कॉन्टॅक्ट नंबर करू शकता. कॉन्टॅक्ट नंबरवरून कॉल करून तुम्हाला जी मूर्ती आवडेल ती बुक करू शकता. तर चला तर मग बघून घेऊया आपल्याला लाडक्या गणपती बाप्पांच्या अजून काही गोड गोड अशा मूर्त्या. तर हे जे इथे तुम्ही मूर्त्या बघतात हे कारच्या डॅशबोर्डवर किंवा कोणाला तरी गिफ्ट द्यायला किंवा सहज अशी घरी ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही बुक करू शकता. पण या मूर्ती ज्या आहेत त्या अवेलेबिलिटीवर आहेत. तुम्ही लवकरात लवकर पाहिजे तर बुक करू शकता, कारण ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या लवकरात सोल्ड आउट होत आहेत. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर आहेत. यांना जेव्हा रंगकाम होईल तेव्हा अजूनच सुंदर अशा ह्या मूर्त्या दिसतात. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही डिस्प्ले स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे त्यावर तुम्ही कॉल करून बुक करू शकता किंवा डायरेक्टली व्हिजिटसुद्धा करू शकता. तर आमच्याकडे बुकिंग चालू झालेली आहे. लास्ट डेट 15 ऑगस्टपर्यंत आहे. तर आपल्याकडे डायमंडवर करून भेटेल, कपडे ड्रॅपिंग करून भेटेल, फेटा वगैरे लावून भेटेल एक्सटर्नली. तुम्ही तुमच्या मनासारखे कलर चॉईस करू शकतात. आपल्याकडे घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही गणपती अवेलेबल आहेत मंडळाचे. मला कॉन्टॅक्ट नंबर देतो 7796101903. ह्याच्यावरती कॉल करा. काही क्युरी असतील ते सॉल्व्ह होतील. तर टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10, 10:30, 11 वाजेपर्यंत चालू असते. एनी टाईम या. फक्त दुपारी लंच ब्रेकच्या टायमाला बंद असते 2 ते 3च्या आसपास. बाकी एनी टाईम ओपन असते. आपण निर्विघ्न कलाकृतीमध्ये बघितले भरपूर गणपती अवेलेबल, जे नवीन डिझाईन्स आहेत, जे आजकाल जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग असं विशाल शिंदे त्रिमूर्ती स्टुडिओ त्यांची डिझाईनची हुबेहूब मूर्ती आपल्याला जरा पण त्याच्यामध्ये डाऊट आहे ना की वेगळे सुंदर मूर्ती आहेत. डोळ्यांचं पण खूप छान काम आहे आणि शाडू माती आणि POP दोघांमध्ये अवेलेबल आहेत. आणि मुख्य आकर्षण बघायला गेलं तर त्यांच्याकडे खास छोटे छोटे गणपती पण आहेत, जे गाडीचे डॅशबोर्डमध्ये जे ठेवतात. मस्त झोपताना गणपती, हातात मोदक घेऊन बसलेला गणपती खूप छान आहे. ते पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत. आणि जर आपण बुकिंग केली नसेल तर लवकरात लवकर करा. काही असं आपल्याला जसं आवड असेल, काय ड्रॅपरी वर्क वगैरे करायचं आहे, ज्वेलरी वर्क करायचं ते आपण करू शकतो. जितका उशीर केला तर कदाचित त्यांना तेवढा वेळ नाही भेटणार काम करण्यासाठी. म्हणून लवकरात लवकर आपण मूर्तीचं बुकिंग करून घ्या. ऐन वेळेवर जर आपण आला तर आपल्याला मूर्ती भेटेल, पण मग कदाचित आपल्याला त्याच्यात ऑप्शन्स भेटणार नाही. मग जे असेल तर त्याच्यात मग आपल्याला सिलेक्शन करावं लागेल. म्हणून लवकरात लवकर बुकिंग करा आणि बाप्पांचं जे आवडेल तसं त्यांना तुम्ही काम करून घेऊ शकतात. तर इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वाणगाव स्टेशनपासून साधारण 2 मिनिटावर आहे, बँक ऑफ बडोदाच्या बाजूला. आणि तुम्ही फोन करून पण आपली आवडती मूर्ती त्यांच्याकडनं बुक करू शकता. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इथे सेंड करतो. आपल्याला गणपती बाप्पा कसे वाटले ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लवकरात लवकर बुकिंग करा आणि हा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.